हा जेलमध्ये सडायची वेळ आली, सर मारला त्याला सडायची वेळ आली, तर ह्यो पाप सुद्धा वाटून घ्यायला तयार नाही. त्याच्या कुटुंबालाही कळणं लय गरजेचं होतं, आता समाजाला सुद्धा कळणं गरजेचं होतं की ह्यो किती वापरून फेकून देतो, किती धोकेबाज आहे, किती गद्दार आहे ह्यो. धनंजय मुंडे हे कळणं खूप गरजेचं होतं. बरं झालं कळालं. इथून पुढे तरी त्यांचे डोळे उघडले तर उघडले की ह्यो किती गद्दार आहे, ह्यो किती विश्वासघातकी, हे कळणं गरजेचं होतं. कारण त्याच्या नावावर ठुलं, जेलात गेलं ते पैसे येत जवळ, आता या दुसऱ्या देशात जाणार आता फिरायला कसा त्या पैशाच्यावर जेल भोगणार हो पाप्याच्या डोक्यावर. त्याच्या कुटुंबाने सांगायला पाहिजे एक नंबरच्या आरोपीच्या, आणि एक नंबरच्या आरोपीने सुद्धा मान्य न्यायालयात जाहीर सांगितलं पाहिजे की सगळे पैसे मी त्यासाठी कमवले, ही प्रॉपर्टी त्याची खून त्याच्यामुळेच केलाय, त्यांनीच करायचा सांगितलाय. खंडणी पण त्यांनीच मागायला सांगितली, कारण खंडणीचे पैसे मी त्याला नेऊन दिले, धनंजय मुंड्याला. निवडणुकीत काय पैसे खर्चायला मी दिले, हे सांगितलं. तिथून आण गुंडगिरी करून मी आणले आणि धनंजय मुंडेला दिले, असं त्यांनी जाहीर सांगायला पाहिजे. सगळं पाप घेऊन त्या एक नंबरच्या सरमाड आरोपीने मरू नये,